नमस्कार, मी अयोध्या आणि वाळवण रेसिपीमध्ये आज आपण बनवतोय एकदम सोपे असे रव्याचे पळी पापड। फक्त 1 कप रव्यामध्ये भरपूर पापड हे तयार होतात। यासाठी कुठलीही तुम्हाला पूर्वतयारी करण्याची गरज नाही। विशेष म्हणजे अगदी झटपट हे पापड तयार होतात। फक्त व्हिडिओत सांगितलेल्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्यात ना तर तुमचे पापड अगदी परफेक्टच होणार। चला तर मग या रव्याच्या पळी पापड रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी आता 1 कप बारीक रवा घेतलाय। कुठल्याही वाटीने किंवा भांड्याने रवा मोजून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर मिक्सरला फिरवून घ्या, पण शक्यतो हे पापड बनवण्यासाठी बारीक रव्याचाच वापर करा। आता हा रवा आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा इथे रवा आपल्याला धुवून घ्यायचा आहे। तर असा रवा धुवून घेतल्यामुळे पापड आपले छान असे पांढरे शुभ्र होण्यास मदत होते। तर यात आता भरपूर आपल्याला पाणी घालायचं आहे आणि असा हलक्या हाताने चोळत चोळत रवा आपल्याला धुवून घ्यायचा आहे। हवं असेल तर ही प्रोसेस तुम्ही 2दा रिपीट पण करू शकता। असाच पाण्यामध्ये हा रवा 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला ठेवून द्यायचा आहे। रवा पाण्यामध्ये असाच ठेवल्यानंतर 15 मिनिट झालेत तर बघा पाणी पाणी वरती आलंय आणि रवा हा भांड्याच्या तळाशी जाऊन बसलाय। तर आता काय करायचं की वरचं जे रव्यातलं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचंय। तर त्यासाठी इथे मी एक छोटं बाउल घेतलंय। हळूहळू आता रव्यावरचं सर्व पाणी या दुसऱ्या बाउलमध्ये आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचंय। जोपर्यंत आपला रवा येत नाही तोपर्यंत हे पाणी आपल्याला काढून घ्यायचंय। तर बघा रव्यामधलं सर्वच पाणी आपण काढून घेतलंय, फक्त रवा आता इथे खाली शिल्लक राहिलाय। तर रवा इथे बघा आता आपला छान धुवून झालेला आहे। तर हे रव्याचे पळी पापड बनवण्यासाठी महत्त्वाची ट्रिक म्हणजे यासाठी पाण्याचं लागणारं प्रमाण। तर इथे आपण 1 कप रवा घेतलाय। आता ज्या कपने आपण रवा मोजून घेतला होता त्याच कपने आपल्याला 7 कप पाणी हे पळी पापड बनवण्यासाठी वापरायचं आहे। 1 कप रव्यासाठी 7 कप पाणी हे रव्याचे पळी पापड बनवण्यासाठी पाण्याचं अगदी योग्य प्रमाण आहे। तर यातलं पहिल्यांदा 2 कप पाणी आपल्याला रव्यात घालायचंय। तर 2 कप पाणी आपण रव्यात घातलं की याला छान आपल्याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता हे छान मिक्स झालं की असंच याला जरा वेळ आपल्याला बाजूला ठेवून द्यायचंय। दुसरीकडे गॅसवर आता मी एक मोठं जाड तळाचं पातेलं तापायला ठेवलं। तर आता 2 कप पाणी आपण रव्यात घातलं होतं। आता त्याच कपाने मोजून आपल्याला 5 कप पाणी या भांड्यात घालायचंय आणि छान हे पाणी आपल्याला गरम करून घ्यायचंय। 1 कप रव्यासाठी 7 कप पाणी हे अगदी परफेक्ट असं पापड बनवण्याचं प्रमाण आहे। तर हे प्रमाण वापरून जर तुम्ही पापड बनवले तर तुमचे पळी पापड हे परफेक्टच होणार। तर चला पाणी आपलं भांड्यात घालून झालं। आता यात आपल्याला घालायचंय चवीनुसार मीठ। यानंतर यामध्ये 1 चमचा पांढरे तीळ घालायचे। तर आता पापड खार इथे पाव टीस्पून आपल्याला घालायचा आहे। हे घालून झालं की याला छान पाण्यामध्ये एकजीव करत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे छान मिक्स झालं की भांड्यावर झाकण ठेवायचं आणि या पाण्याला आपल्याला खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात पाणी आपलं छान असं उकळलंय। तर यात आपल्याला आता पाण्यात घालून ठेवलेला रवा घालायचा आहे। पण त्याआधी याला आपल्याला छान तळापासून हलवून घ्यायचं आहे, कारण यामध्ये सर्व रवा हा तळाशी जाऊन बसलाय। तर परत याला एकसारखं छान मस्त आपल्याला हलवून मिक्स करून घ्यायचं आहे। यानंतर गॅस इथे आता आपल्याला कमी करायचा आहे। आता या उकळत्या पाण्यात एका हाताने रवा घालायचा आणि दुसऱ्या हाताने एकसारखं आपल्याला हलवत राहायचंय, म्हणजे रव्याच्या यामध्ये गाठी तयार होणार नाहीत। संपूर्ण रव्याचं मिश्रण आता या गरम पाण्यात आपलं घालून झालंय। इथे आता गॅस आपल्याला थोडासा मीडियम करायचा आहे आणि 4 ते 5 मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला चांगलं खदाखदा शिजू द्यायचंय। तर शिजत असताना एकसारखं याला आपल्याला हलवत राहायचंय। हे मिश्रण आपल्याला मध्येच सोडून कुठेही जायचं नाही। तर 4 ते 5 मिनिट एकसारखं मी हे मिश्रण हलवत राहिले। 4 ते 5 मिनिट झाले। मीडियम गॅसवर मिश्रण आता हलकं हलकंसं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे। तर या स्टेजला जर तुम्हाला वाटत असेल की मिश्रण खूप जास्त घट्ट झालंय तर थोडंसं गरम पाणी पण तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। तर बघा इथे मिश्रण आपलं बऱ्यापैकी असं घट्ट झालंय, तरी पण याला एकसारखं मी हलवत आहे। कुठेही हे तळाशी लागलेलं नाही।
तर बघा इथे आता मिश्रण आपलं बऱ्यापैकी घट्ट झालं, पण हे अजून पण शिजलेलं नाही. याला आता आपल्याला शिजवून घ्यायचंय. मिश्रण जर व्यवस्थित शिजलं नाही तर पापडांना आपल्या घातल्यानंतर तडे जातात आणि वाळल्यानंतर या पापडाचे पटकन असे तुकडे पडतात. त्यामुळे व्यवस्थित आपल्याला मिश्रण शिजवून घ्यायचंय. तर इथे आता गॅस मंद करायचा आणि झाकण ठेवून 15 मिनिटांसाठी हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचंय. पण हे मिश्रण शिजत असताना मध्ये मध्ये 2-2 मिनिटाला हे आपल्याला सारखं हलवत राहायचंय, म्हणजे रवा यात चांगला शिजला जातो. खूप जास्तच जर मिश्रण घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता. 15 मिनिटं झालीये. झाकण ठेवून आपण हे मिश्रण शिजवून घेतलं. तर झाकण काढून बघू. मिश्रण छान असं आपलं घट्ट झालंय. तर याच्यावर बघा अशी साय आलीये आणि मिश्रणाला वेगळी छान अशी चकाकी आलीये, म्हणजे मिश्रण आपलं पळीपापडांसाठीचं इथे छान असं शिजलं गेलंय. यामध्ये आता मी 1 चमचा चिली फ्लेक्स घातले. तर इथे तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर पण यामध्ये घालू शकता. तर आता चिली फ्लेक्स घातल्यानंतर हे मिश्रणामध्ये छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर घालताना हे शक्यतो शेवटीच घालायचे. सुरुवातीला चिली फ्लेक्स किंवा कोथिंबीर जर आपण घातली तर पळीपापडांचा कलर आपला चेंज होतो. तर आता आपलं मिश्रण पापड घालण्यासाठी तयार आहे. हे कसं ओळखायचं? तर त्यासाठी इथे मी एक प्लेट घेतली आहे. या प्लेटमध्ये 1 पळीभर मिश्रण घालायचं. तर बघा मिश्रण हे घातल्यानंतर ते इकडे तिकडे पसरलं जात नाही, एकाच जागी राहतंय. तर मिश्रण आपलं पळीपापड घालण्यासाठी तयार आहे. एकदम परफेक्ट. यानंतर आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि याच्यावर झाकण ठेवून मिश्रण हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचंय. तर यानंतर थंड होण्यासाठी थोडंसं मिश्रण मी एका भांड्यात काढून घेतलं आणि बाकीचं मिश्रण झाकण ठेवून बाजूला ठेवलं. तर हे पळीपापड आपण प्लॅस्टिक शीटवर घालतोय, त्यामुळे मिश्रण हे पूर्णपणे थंड करून मगच पापड घालायचे. मिश्रण गरम असताना जर पापड घातले तर हे पापड प्लास्टिकला चिटकून बसतात आणि ते निघत नाहीत. त्यामुळे थंड झाल्यानंतरच किंवा कोमट झाल्यावरच हे पापड आपल्याला घालायचे. तर ही पापड घालण्यासाठी एक महत्त्वाची टीप आहे. आता प्लॅस्टिक शीटवर 1 पळी मिश्रण घालायचं आणि हलक्या हाताने पसरवून घ्यायचं. तर हे पापड खूप जास्त पातळ न करता थोडेसे आपल्याला जाडसरच ठेवायचे. वाळल्यानंतर ते खूप पातळ होतात आणि खूप पातळ पापड असले की त्याचे तुकडे पडतात आणि तळताना लाल पण होतात. तर बघा अशा प्रकारे संपूर्ण पळीपापड आपले इथे घालून झाले. तर 1 दिवस फॅन खाली आणि नंतर 4 ते 5 तास गॅलरी जिथे ऊन येतं तिथे हे पापड मी वाळवून घेतले. मस्त असे कडकडीत हे पापड आता आपले वाळले आहेत. तर वाळल्यानंतर बघा मस्त असे पापड हे ट्रान्सपरंट झालेत. छान असा कलरही या पापडांना आलाय. एकदम मस्त असे हे रव्याचे पळीपापड आपले तयार झाले. तर हे पापड बनवताना कुठेही आपण तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे वर्षभर तुम्ही हे पापड हवाबंद डब्यात स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात पापड खराब होत नाही. आता 2-3 पापड आपण तळून बघूया. तर पापड तळताना तेल हे मीडियम गरम असावं. खूप जास्त गरम तेलामध्ये पापड तळताना तो लाल होतो. तर बघा तळल्यानंतर पापड हा छान दुप्पट तिप्पट असा फुलला जातोय. तर मंडळी करायला हे पापड जेवढे सोपे आहेत तेवढेच खायला पण हे अगदी खमंग आणि खुसखुशीत लागतात. तर आजची रवा पळी पापडची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.